अपेक्षा आहे 40 ते 50 टनाची. 70 ते 80 लाख रुपये. पैसे जास्त करून कशात झाले, आरक्तामध्ये झाले का भगव्यात जास्त? भोगव्यामध्ये पैसे वाढतात, सांगालतात पैसे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यात गोळेगाव मध्ये. तर आपल्यासोबत आहे प्रगतशील शेतकरी बागायतदार डाळिंबाचे. आधी द्राक्ष होती, म्हणजे गोळेगाव हे द्राक्षांचं होतं, आता डाळिंबाचं जास्त करून ओळखलं जाते. आपल्यासोबत हे मोठे बागायतदार डाळिंबाचे. तर आपण त्यांचं नाव गाव परत आपण त्यांनी उत्पन्न खूप काढलेले, सगळ्यात महत्वाचं उत्पन्न जास्त निघलेले, कमीत कमी 15 ते 20 वर्ष ते डाळिंबाच्या क्षेत्रात आहेत. तर आपण त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन, जागा किती लागते, उत्पन्न किती निघले, खर्च किती आलाय, ते सगळं त्यांनी घेतलेले. शेठ, तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव गणेश किसन लोखंडे, गोळेगाव. आपलं क्षेत्र किती आहे सगळं? क्षेत्र 20 एकर आहे. 20 एकर आहे. तर आपली डाळिंब किती आहेत? डाळिंब 7 एकर आहेत. 7 एकर म्हणजे व्हरायटी व्हरायटी ही सगळी भगवा आहे आणि त्याच्यात शरद किंग 2.5 एकर आहे. आणि आपण 15 ते 20 वर्ष शेती करताय, म्हणजे डाळिंबाची शेती करतात, म्हणजे आधीपासून शरद म्हणजे हेच व्हरायटी निवडते का दुसरी पण व्हरायटी होती आपली? आपले हे 5 एकर भगवा आहे आणि शरद किंग 2.5 एकर आहे, नवीन व्हरायटी. ते सह्याद्रीकडून आपण टिश्यू कल्चर व्हरायटी मागच्या वर्षी आणली होती, ती आता कटिंगला आहे. आणि 5 एकर भगवा कटिंगला आहे. एकूण 7-7.5 एकर कटिंगला आहे. आता तुमचा खालचा प्लॉट कटिंगला होता, ती कोणती व्हरायटी होती? ती भगवा होती. भगवा. आणि ही आपण बसलोय ही पण ही भगवा. भगवा. आणि अजून क्षेत्र आहे तुमचं, ती कोणती? ती शरद किंग आहे. शरद किंग. आणि ह्या अगोदर तुमची कोणती व्हरायटी होती? ह्या आधी भगवा होता आणि आरक्ता ही व्हरायटी पण आपण पहिली लावली होती. म्हणजे आरक्ता होती, आरक्ता आणि भगवा हे आता दोन, तुम्ही आधी आरक्ता होते ना, आता तुमचे भगवा आहे. तुम्हाला आरक्तामध्ये काय फरक वाटला आणि भगव्यामध्ये काय फरक वाटला? आरक्ता ही दुभती गावी होती, थोडक्यात टिकी टिकी चालणारं पीक होतं. भगवा हे त्याला पैसे देणारे पीक आहे. पैसे जास्त करून कशात झाले, आरक्तामध्ये झाले का भगव्यात जास्त? भगव्यामध्ये पैसे वाढतात, सांगालतात पैसे. म्हणजे आरक्तामध्ये हळूहळू होतं पण पैसे होतात, पण हळूहळू होतात. ती दुभती गाई आहे, टिकी टिकी होतात. म्हणजे 15 दिवसाला जर माल निघत असेल तरी फायदेशीर आहे, जास्त पिरियड घेते ते. हा. तर मग आरक्ताच्या त्यावेळेस आपण जागेचं विचारू की आपण लागवड केली ती कशी केलेली, म्हणजे अंतर काय घेतले आपण आपली झाडांमध्ये? पहिली द्राक्षाची बाग होती, त्याच्या आपण 8-5 मध्ये लावलं होतं. आपण बघतो ही व्हरायटी पण 8-5 लावली होती, नंतर एक लाईन काढली आपण, आता ती 16-5 झालेली. त्यामुळे हे अंतर वाढलं, पट्टा मोठा झाला. आता हवा खेळती, सूर्यप्रकाश भरपूर भेटायला लागला, ट्रॅक्टरला मशागत करायला, औषध मारायला योग्य व्हायला लागलं सगळं. सगळे आपली आता बागेच्या नुसारच लावलीत का आता वेगळी पण लावलेली? वेगळी पण लावलेली, ती 12-5 लावलेली. शरद किंग 12-5 लावलेली. फक्त हे टक्चर उभं होतं म्हणून हे 8-5 नंतर 16-5 झालं. आपले हे स्ट्रक्चर सोडून सगळे आपले ते एकाच अंतरावर लावले? 12-5 लावली सगळे. आता आणि हे शरदचं परत बागेचं असतं टक्चर, त्याच्यामुळे ते द्राक्ष सारखे डाळिंबाचे असे खाली येणार सगळे. बरोबर. तर आता सगळे 8 एकर मध्ये, 7 ते 8 एकर मध्ये डाळिंबी, आणि बाकीच्या क्षेत्रात मग आपण काय केले? द्राक्ष लावलेत, परत 2 एकर मध्ये रूट लावले. त्याच्या दिवाळीमध्ये म्हणजे ऑक्टोबर मध्ये कलम भरायचे, शरद भरायची त्याच्यात, काळी व्हरायटी. आणि काही 2 एकर केळी आहेत, 1 एकर लिंबू आहे, आमचं कागदी लिंबू खायचं ते एकरभर मध्ये, आणि ऊस 1.5 एकर आहे. असं जवळ 15 एकर क्षेत्र पाण्याखाली आहे. म्हणजे बाकीचं थोडं माळरान आणि बाकी चरपड आहे. आता डाळिंबाची छाटणी आपण कधी केली होती? ही 14-10-25 मध्ये. 14-10-26 मध्ये. आणि पाण्याचं नियोजन कसं काय केलं आपण, म्हणजे पानगळ कशी केली आणि पाण्याचं पाणी कसं टप्प्याटप्प्याने दिलं? सुरुवातीला पाण्याची वेळेतच भरपूर पाणी देता नाहीत, ती टप्प्याटप्प्यानेच पाणी द्यावं लागतं. ताणाव बाग ठेवावं लागते. जशी परिस्थिती पाहून 2 तास, 2 तास, 3 तास असं पाणी द्यावं लागतं, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी. मग ती फुल धारणा होती. आणि बऱ्याच तर जशी फुलधारणा होती त्यावेळेस फुलं गळतात, तर त्यावेळेस तुम्ही काय योजना केलेली? त्यावेळेस आपण गळून लिओसिन वगैरे 052-34 याचे स्प्रे जास्त चालू ठेवले होते.
जेणेकरून टीट खूप येईल, म्हणजे ते जेणेकरून शेंड्याक जोर नाही जावं म्हणून अशी औषध आपण फवारत शेंडा न निघता पूर्ण झाडाक जोर जावं आणि फुलांना कॉन्सन्ट्रेट करावं हा. त्याच्यासाठी आतापर्यंत असं केमिकल बरेच चालू आहे. तुम्ही आता केमिकल वापरता, शेणखत जास्त वापरता का म्हणजे सेंद्रिय शेती जास्त करता का केमिकल म्हणजे का मिक्स करता? यावर्षी सेंद्रिय शेती जास्त बरं आहे. हा. आपण स्लरी बनवतोय. तो पांडव कंपनीचा 5x20चा फुगा आणलाय. त्याच्यामध्ये गोमूत्र, गूळ, ताक, शेण असं मिश्रण करून EMचं त्याच्यात द्रावण टाकलं जातं. त्याचं विघटन होऊन त्याचं पाणी होऊन ते आपण ठिबकनी सोडलं जातं. पूर्ण पाणी होतं त्याचं. म्हणजे आता मग आतापर्यंत तुम्ही म्हणजे पाऊस ह्या वर्षी लावलाय, म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला कसा रिझल्ट होता आणि आत्ताचा रिझल्ट कसा आहे? सेंद्रिय म्हणजे पूर्ण सेंद्रिय झाले आता या वर्षी तुम्ही सेंद्रिय तर आधीपासूनच, पण ह्या वर्षी पूर्ण पाऊच लावल्यापासून जास्त करून स्लरी केल्यापासून तुम्हाला जास्त फरक कधी वाटतं? ह्या वर्षी फरक वाटतोय का आधीपासून तुम्हाला फरक वाटतो? ह्या वर्षी मुळी वगैरे भरपूर चालली. जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढला त्याच्यामुळं, स्लरीमुळं. तर ते तर 50% त्यांनी काम चांगलं केलं. तसं सेंद्रिय शेती ही खूपच चांगली, केमिकल पेक्षा ही कधी पण चांगलीच राहते. जशी तुम्ही शेणखत खालून टाकता, जोर भेटतो झाडांना, जे आज जीवनसत्व आहे ते पण चांगल्या प्रकारे मिळतात. आता मागच्या वर्षी अशा दरम्यान पाऊस खूप होता, त्यावेळेस मागच्या वर्षी पण तुमची ह्याच वेळेस दरम्यान बाग होती, तर त्यावेळेस तेलाचं प्रमाण होतं की नव्हतं? 6 मेला मागच्या वर्षी पाऊस चालू झाला. तो चालू झाला, तो अद्याप थांबला नाही. तर त्याच्यामुळे तो डांबऱ्या खालून डांबऱ्या रोगाने प्रसार झाला त्याचा. त्याच्यामुळे थोडं 50% नुकसान झालं त्या डांबऱ्या रोगामुळे. तेले आपल्याकडे काय आला नव्हता. खालून फक्त डांबऱ्या रोगाचं प्रादुर्भाव चालता. चट्टे डाळिंबाशी चट्टे खालून अशी धपका आल्यासारखं झालं. मग त्याच्यासाठी तुम्ही काय योजना केल्या का? म्हणजे खर्च जास्त झाला थोडक्यात त्यावेळेस? खर्च झाला, पण पाऊस कंटिन्यू असल्यामुळं त्याचे रिझल्ट भरपूर भेटले नाही म्हणावं असे भेटले नाही. त्याच्यामुळे मागच्या वर्षी भरपूर नुकसान झालं. आता ह्या वर्षी पाऊस बऱ्यापैकी नाही, तर ह्या वर्षी तुम्हाला म्हणजे कसं उत्पादन कसं वाटते? तुमच्या माल कसा वाटते? उत्पन्न 50% पेक्षा 70% पर्यंत आहे यावर्षी उत्पन्न. माल कमी आहे पण माल चांगला, साईज जवळजवळ 700 ग्रॅम पर्यंत साईज आहे यावर्षी. जवळजवळ 150 ते 700 ग्रॅम पर्यंत आपण 185 रुपयांनी यावर्षी जागेवर बांधून दिली डाळिंब. डायरेक्ट एक्सपोर्टला? एक्सपोर्टला तिथे पॅकिंग करतात, एक्सपोर्टला देतात, काही कुठं करतात. म्हणजे थोडक्यात जागेवर दिला आपण. म्हणजे बऱ्यापैकी परवडलंय ह्या सरासरी, म्हणजे डाग वगैरे सगळं त्याच्यातच जाणार? सगळं फक्त 150 प्लस दिला का 100 प्लस दिला? 150 प्लस. 150 प्लस. जसे फळं मोठं होतात तसे क्रॅकिंग होती, किंवा कधी कधी बारीक असतानाच क्रॅकिंग होती फळांमध्ये, अशी फुटाफूट होती, म्हणजे त्याच्यासाठी काय नियोजन केलं तुम्ही स्पेशल? ज्यावेळेस फळं बारीक असताना ज्यावेळेस पाकळी करपा येतो, तो भविष्यात क्रॅकिंगला कारणीभूत ठरू शकतो. आपण क्रॅकिंगसाठी कॅल्शियम नायट्रेट म्हणा, चिलिटेड कॅल्शियम बोरॉन असे खालून जमिनीतून स्प्रे पण चालू होते. भरपूर आपण कॅल्शियम वापरतो, कारण याला कुठल्याही मालाला कॅल्शियमची बोरॉनची गरज जास्त आहे. तर मालाला चकाकी पण आलेली आहे, माल मोठा पण झालेला आहे, 600 ते 700 ग्रॅमचा तुमचा माल झालेला आहे. तर तुम्ही ह्या वर्षी तुमचं किती टन पर्यंत जाईल, काय जाईल, काय तुमचा अंदाज? आता तुमची आज कटिंग चालू आहे, तर आज कटिंग चालू आहे, आतापर्यंत तुमचा जो एक प्लॉट झालाय तो किती प्लॉट गेलेला आहे? म्हणजे 50% माल गेलेला आहे तुमचा, तर 50% मध्ये किती तुमचं हे झालेलं आहे, किती टन गेलेला आहे? सर्व क्षेत्राला आम्हाला 50 टन जाण्याची अंदाज आहे. 7 एकरसाठी 50 टन जाईल अशी अपेक्षा आहे आमची. तर आता उन्हाळा होता, तर उन्हाळ्यात तुम्ही ऊन खूप होतं, त्यावेळेस काय नियोजन काय केलं तुम्ही? कारण की उन्हामुळं झाडांवर स्ट्रेस पण येतो, तसंच फळांना डाग पण पडतात, सनबर्निंग होतं, त्याच्यासाठी काय नियोजन केलं तुम्ही? सनबर्निंग होऊ नये म्हणून आपण नेट टाकली होती वरून प्लॉटला. 7 एकरसाठी नेट टाकली होती, आणि आता एक 6 दिवसापूर्वी नेट काढून घेतली. त्याच्यामुळं सनबर्निंग वगैरे कलर यायला मदत होती, आणि 4 दिवस काढल्या अजून ते कलर काढल्यामुळे कलरला अजून चांगल्या प्रकारे कलर आला आता.
म्हणजे 6 ते 7 दिवसातच तुम्हाला पेपर काढल्यामुळे रिझल्ट चांगला आला रिझल्ट चांगला आला. आणि साईजला पण थोडासा फरक पडतो लगेच. साईज पण वाढते तिने. आता तुम्ही क्रॉप कव्हर टाकला होता, क्रॉप कव्हरला तुम्हाला किती खर्च आला एकरी? एकरी 30,000 रुपये खर्च येतो एकरी. एकरी आणि आपला मागच्या वर्षीचा पेपर होता, त्याच्या मागच्या वर्षीचा पेपर होता. आपण ही एक लाईन काढल्यामुळं ही लाईनचा पेपर दुसरीकडे वापरता आला. आपण जे यावर्षी नवीन घेतले शरद किंग त्यासाठी वापरता आला. म्हणजे कागद थोडक्यात तो खराब होत नाही, तो आपण कागद जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत वापरू आपण शकतो. व्यवस्थित वापरला 3-4 वर्ष 3 वर्ष तर हमखास टिकतो. आता आम्हाला 3 वर्ष तर टिकलाय. म्हणजे आता हे बागावरच तुम्ही आता आपण ज्या प्लॉट मध्ये ह्या बागावरूनच टाकला होता वरून टाकला होता. आणि बाग करायला लागतो आपल्याला. तर डाळिंबाचा बाग करायला किती खर्च आहे बाबा? अँगलचा करायचा, लाकडाचा करायचा, का आपण कसा करायचा, कसा केला पाहिजे? म्हणजे जे नवीन आहेत त्यांना पण कळायला पाहिजे की आपण बाग कसा केला पाहिजे, जरा लॉंग टर्म पण गेला पाहिजे आणि त्यांना परवडलं पण पाहिजे. आपला बाग आता हा याचा पहिले स्ट्रक्चर उभं आहे. जे शरद किंगचं केलेलं आहे किंवा आपण 2.5 एकरला याला केलेलं भगव्याला, ते आपण लाकड आपण जुनी लाकडं घेतली मार्केटमधून. जे आपली घरांची लाकडं पडतात सागाची निघले जातात, ते स्ट्रक्चर उभं केलं आपण सागाच्या लाकडांमध्ये. त्याला तार ओढून त्याच्यावर नेट टाकून आपण हे उभं केलं सगळं डाळिंबाचे प्लॉट. बऱ्यापैकी आपला खर्च कमी झालेला आहे. आता तुम्ही जे स्ट्रक्चर उभं केले ते किती वर्ष टिकल तरी? ते 5 वर्ष तर टिकवू शकतं, सागाची लाकडं आहेत ना. आणि तसं 6 वर्ष टिकवू शकतात. तसं झाडाचं बघितलं तर झाडाचं ड्युरेशन किंवा त्याचं आयुष्य किती? आपण जसे जीवला उभा 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष ते राहू शकतं. आपण जसं त्याचं निगा ठेवू तसं त्याचं आयुष्य वाढू शकतं. तर झाडावरून आता आपलं बघतोय तर आपण सिंगल स्टंप आहे. सिंगल स्टंप आपल्याकडे आहे. बाहेर जागी डबल स्टंप आहे, ती म्हणजे शूट्स वगैरे वाढवतात, डबल स्टंप घेतात. तुम्ही सिंगल स्टंप का घेतला? मेहनतीची दृष्टी समजा आपल्याला पेस्ट करायला लावायची झाली तर सिंगल स्टंपला त्याची पेस्ट चांगली होणं, धुवून काढण्यात मदत होणं, त्याचे औषध आपण समजा झाड धुण्यासाठी मदत होणं, सिंगल स्टंपचा हा उपयोग होतो. आणि डबल स्टंप केले का तुम्ही आतापर्यंत? नाही, आता एक प्लॉट नवीन आहे आपला एकरचा, तो 3-4 स्टंप आहेत त्याला. त्याच्यावर आता तुम्ही या वर्षी तुम्ही ट्राय करताय त्याच्यावर? ट्रायल करतो यावर्षी. ठीक आहे. त्याला पण म्हणजे सगळीकडचा तुमचा बाग तयारच आहे. तयारच आहे, त्याला आता बाग तयार करायची अजून एका प्लॉटला. म्हणजे आता तो प्लॉट थोडक्यात लेट आहे, आता हा काढणीला आलेला आहे. त्याची कधी छाटणी केलेली आहे तुम्ही? त्याची जानेवारीत छाटणी झालेली आहे, म्हणजे पानगळ केलेली आहे. आणि आता म्हणजे कधी तुम्ही माल कोणत्या याला धरला होता, महिन्यात धरला होता? तो जानेवारीत धरला होता. जानेवारीत फवारणी पानगळ केली होती, नंतर त्यावेळेस पाणी दिलं, नंतर फेब्रुवारी जानेवारीमध्ये. आता माल काढतो, मालाची ग्रेडिंग आणि विक्री कुठं होती? नाही, आपण जेव्हा येतात व्यापारी येतात त्यांना जागेवर ते ग्रेडिंग करून आपण ते वजन करून घेतात आणि त्यांचे ग्रेडिंग करून ते त्यांच्या कॅरेटमध्ये भरून घेऊन जातात. ग्रेडिंग पण तेच करतात आणि माल पण तेच हा, फक्त आपण कॅरेट वजन करून आपलं घेतात आणि ग्रेडिंग ते करतात. समजा आपल्या व्यापारासोबत एखादा व्यवहार जुळला नाही तर मग आपल्याला दुसरा पर्याय काय? त्या व्यापाऱ्याने बरोबर ते दुसरा व्यापारी बघायचा. आपण अजूनपर्यंत पर्याय आहेत ना, पर्याय समजा मुंबई मार्केट आहे आपल्याला, राहता मार्केट आहे किंवा आळाफाटा मार्केट आहे, नाशिक मार्केट आहे, पुणा मार्केट आहे. मार्केट पर्याय भरपूर उपलब्ध आहे. तुम्ही अजूनपर्यंत कोणत्या मार्केटला आपण माल दिलेला? नाशिकला गेले, राहता गेले, आळेफाटा गेले, मुंबई गेले, सगळे का आपण दिलेले सगळ्या मार्केटला? तुम्हाला जागेवर दिलेला परवडतो का मार्केटला गेलेला परवडतो? जागेवर दिले जे माल चांगले असतील तर जागेवर दिले तर चांगले पैसे होतात, खर्च कमी होतो, गाडी भाडं वाढतं, 0 खर्च. तुमच्या शेतात ठिबक आहे, तर ठिबक तुम्ही डबल लाईन टाकलेली का सिंगल लाईन टाकलेली? डबल लाईन टाकलेली. डबल लाईन का टाकली? दोन्ही साईडने पाणी भेटलं पाहिजे ना आपल्याला. कमी वेळेत लाईट कमी असते, कमी वेळेत जास्त भिजलं गेलं पाहिजे, त्यासाठी डबल लाईन टाकलेली, इन लाईन टाकलेली. सिंगल लाईन पण इथे असं वर सिंगल लाईन मध्ये पण भिजलं जातं, म्हणजे नवीन ठिबक आले ते नवीन भिजलं जातं, ते का नाही ट्राय केली तुम्ही? त्याला पाणी जेवढं सिंगल ठिबक राहणार तेवढं तास तुमचे वाढले जाणार. त्याच्यामुळे तास कमी करायचे असेल, वेळ कमी करायची असेल तर डबल लाईटरची गरज आहे आज. आणि मुळ्या पण जास्त चालतात. हा, म्हणजे दोन्ही साईडनी बोललं होतं ना. तर आता ह्या वर्षी तुमचं टनेज किती होईल प्रॉपर, म्हणजे तुम्हाला काय अंदाज वाटतोय किती होईल आणि त्याला काय रेट भेटल्यानंतर तुम्हाला ह्या वर्षी काय अपेक्षा आहे? कितीपर्यंत तुमचे बाजारभाव होतील किंवा पैसे होतील तुमचे या वर्षी? यावर्षी 40-50 टनाची अपेक्षा आहे, 40 ते 50 टनाची.
70 ते 80 लाख रुपये होण्याची शक्यता आहे, म्हणजे अंदाजे. तसा बाजार रेट पण तसा आहे, तुम्हाला आज बाजार रेट rate पण भेटतोय, त्याच्यामुळे 70 ते 80 लाख रुपये होण्याची शक्यता आहे. होण्याची शक्यता आहे. तर आता नवीन शेतकरी जे डाळिंब लागवड करतात, ते भरपूर नवीन लागवडी चालू आहे. तुम्हाला त्यांना सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? आपण नवीन व्हरायटी शरद किंग, त्याच्या ती पण व्हरायटी चांगली आहे. तिचा पाठपुरा करून ती व्हरायटी लावली तरी चांगली आहे. त्याला कलर चांगला आहे, त्याचं टिकवून क्षमता जास्त आहे, कातड जाड आहे. आता शरद किंग आणि शरद नक्की कोणती लावा, कारण की याच्यात लय खूप जण कन्फ्युज आहेत. नंतर आता तुम्ही जास्त करून दोन्ही लावलेली आहेत, त्याच्यामुळे कोणती लावायला पाहिजे? शरद किंगचं फळ पण मोठं आहे ना, हा हा. त्याच्यामुळे कलर पण चांगला आहे त्याला, आणि कातड जाड आहे. उत्पन्न सगळ्यात जास्त कशाला आहे? उत्पन्न ते शरद किंगला चांगलं आहे. खर्च खर्च तर सरासरी एक सेम येतो, सेम खर्च आहे. सेम आहे. समजा 1 एकर आपला बाग आहे, आपण 1 एकर बाग तयार केलाय, त्याला पूर्ण खर्च किती आलाय तुम्हाला? टोटल खर्च लावण्यापासून ते काढण्यापर्यंत किती झालाय तुम्हाला? लावण्यापासून तर काढण्यापर्यंत हा पहिल्या वर्षीचा खर्च असतो, तो 3 लाख रुपये येतो. नंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी 2 लाख रुपये खर्च येतो. त्याप्रमाणे वर्षीप्रमाणे चालू राहतं. 3 लाख रुपये 2 ते खर्च 3 लाख रुपये खर्च येतो आणि वर्षाला. पहिल्याच वर्षी आपल्याला उत्पन्न भेटतं का नाही भेटत? पहिल्या वर्षी उत्पन्न भेटून खर्च निघून जातो. म्हणजे खर्च वगैरे निघून वरती आपल्याला उरतं. उत्पन्न थोडं झालं जास्त तर ते आपल्या हातात, नाही तर हम्म. खर्च निघून जातो पहिल्या वर्षी. तुम्ही आता बाग करताय, तुम्ही पहिल्याच वर्षी माल धरला का दुसऱ्या वर्षी माल धरला? पहिल्या वर्षी माल धरला, म्हणजे त्याचे 2 रुपये आपली खर्च निघून गेला, पुढच्या वर्षीसाठी काम करायला बरं राहतं. नाही तर मागच्या वर्षीचा खर्च परत ह्या वर्षीचा खर्च डबल खर्च होतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण स्पेशल डाळिंबाची मुलाखत घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपण परत डाळिंबाची आणि बाकीच्या क्रॉपचे पण मुलाखत घेणारच आहे. तर याच्यासाठी आपण चॅनलवर नवीन असेल तर राहुल लोखंडे व्लॉग्सला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आपण शेतकऱ्याच्या वावरात जाऊन आपण त्यांची प्रतिक्रिया घेतो, त्यांनी किती खर्च केला, किती नाही, आणि तुम्ही काय चेंजेस केले पाहिजे, आणि मॉडर्न फार्मिंग कशी करायची. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या शेतकरी मित्रांना पण पाठवा जे डाळिंब लावतात. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.